मला गोविंद पानसरे यांच्या ओळी आठवतात की ज्यांना इतिहास कळत नाही ते वर्तमान जगू शकत नाही आणि ज्यांना वर्तमान जगता येत नाही ते भविष्यही घडवू शकत नाही. असं हे इतिहास, वर्तमान आणि भविष्याचं नातं आहे. खरं तर मित्रांनो, भविष्य घडवण्यासाठी इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि इतिहास समजून घेण्यापूर्वी इतिहास म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आपल्याला पडतो. तर इतिहास म्हणजे लोकांना त्याच्या मूळ संस्कृतीचं ज्ञान जो सांगतो तो म्हणजे इतिहास. मानवाला शहाणा बनवणारी एक विद्याशाखा म्हणजे इतिहास. स्वातंत्र्याची गाथा म्हणजे इतिहास आणि भविष्याचा वेध घेण्याकरिता लाभलेला एक दूरदर्शी मार्गदर्शक म्हणजे इतिहास. मग मित्रांनो, इतिहास हा खराही आहे आणि खोटाही आहे, चांगलाही आहे आणि वाईटही आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की या इतिहासातून नेमकं घ्यायचं तरी काय. आणि म्हणून याच प्रश्नाचं प्रत्युत्तर देण्यासाठी नमस्कार, मी तृषिका श्यामल दिवाकर चौधरी, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, आज या प्रकल्प विचारपीठावर विषय मांडते आहे की इतिहासातून नेमकं घ्यायचं तरी काय. तर मित्रांनो, इतिहासातून काहीतरी घेत असताना छत्रपतींचं चारित्र्य घ्यायचं, विवेकानंदांचे विचार घ्यायचे. छत्रपतींचं चारित्र्य घ्यायचं, विवेकानंदांचे विचार घ्यायचे, सिंधुताईंची जीवन जगण्याची प्रेरणा घ्यायची आणि सावित्रीबाईंचं धाडस घ्यायचं. शंभूराजांचा स्वाभिमान घ्यायचा, लक्ष्मीबाईंचं समर्पण घ्यायचं, गांधीजींकडून सत्याहिंसेची प्रेरणा घ्यायची आणि देशप्रेमांकडून, देशभक्तांकडून या देशप्रेमाची भावना घ्यायची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातून काहीतरी घेत असताना त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य, सुराज्य हा इतिहास इतपतच सीमित न ठेवता त्या स्वराज्यासाठी प्राणार्पणाने लढणारे मावळे त्यांच्याकडून काहीतरी शिका. त्यांच्याकडून ही भावना शिका की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. त्यांच्याकडून या राजांसाठी, रयतेसाठी हसत हसत मरण्याची प्रेरणा घ्या. स्वराज्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घ्या. खरं तर मित्रांनो, एकदा एका मुसलमान स्त्रीने एका मराठी मावळ्याला विचारले की आज उनकी नजरों में सिर्फ हवस दिखाई दी, लेकिन आप तो कुछ अलग ही मिट्टी के बने, कैसे, क्यों, क्या वजह. तर त्यावर तो मावळा उत्तरला की आमचा बाप तसा होता म्हणून आम्ही असं झालोय. स्वराज्याची रीत आहे की जर का दुसऱ्या शत्रूकडे डोळे वटाळून पाहायचं पण परस्त्रीकडे पापण्या झुकवून पाहायचं. कारण जर का असं करण्यात आलं तर डोळे हातात काढून देणारा बाप होता आमचा, म्हणून आम्ही असं झालोय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा दिला, त्याचप्रमाणे त्यांनी निर्माण केलेल्या मावळ्यांनी सुद्धा प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा दिला. मित्रांनो, या इतिहासातून काहीतरी घेत असताना घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून एखादा ओळखीच्या माणसांनी. असे म्हणणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्याकडून काहीतरी शिका. यांच्याकडून दयेची, मायेची, प्रेमाची, वात्सल्याची भावना घ्या. त्यांच्याकडून शिका की फुलांसारखं न जगता काट्यातून निर्माण होणारे फुलं बनायला शिका. इतिहासातून काहीतरी शिकत असताना सिंधुताईंकडून शिका की या जीवनामध्ये, आयुष्याच्या यात्रेमध्ये सावलीच महत्त्वाची नाही तर ऊनसुद्धा महत्त्वाची आहे, म्हणजे चटकेसुद्धा महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपल्याला चटके बसेल तेव्हा आपल्याला इतरांचे चटकेसुद्धा कळेल आणि म्हणून या आयुष्यामध्ये चटके बसणेसुद्धा गरजेचे आहे. हे सिंधुताईंकडून शिका. खरं तर मित्रांनो, सिंधुताईंच्या आयुष्यात खूप दुःख होते पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी आपल्या दुःखासोबत इतरांच्या दुःखाचा सुद्धा विचार केला आणि तेव्हा जाऊन त्या 1050 लेकरांची माय झाल्या, ज्यांनी त्या मुलांचं भविष्य घडवलं, त्यांना मातेचं प्रेम दिलं. मित्रांनो, शेवटी मी एवढंच म्हणते की इतिहास हा मानवी यशांचा, अपयशांचा खजिना आहे आणि म्हणून इतिहासात झालेल्या चुका पुन्हा न होतील अशी खात्री घ्या, असाच आशावाद ठेवते व विचार मंचाची रजा घेते. धन्यवाद.